नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण कॅल्शियमनी युक्त, प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्सनी अशा युक्त पौष्टिक अशा नाचणीच्या इडल्या बनवणार आहोत. त्यासाठी मी बाऊलमध्ये 1.5 वाटी नाचणी घेतलेली आहे. त्यामध्ये अर्धी वाटी उडदाची डाळ टाकलेली आहे आणि आता मी अर्धी वाटी तांदूळ टाकत आहे. तांदूळ कोणताही घेतला तरी चालेल. आणि आता हे सगळं आपल्याला मिश्रण व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला ते 7-8 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. त्याच्यावर झाकण ठेवून आपण आता ते भिजत ठेवून देतो आहे. चांगलं भिजल्यानंतर त्याचं आपण काय करायचं, संध्याकाळी त्याला वाटायला घेतलेलं आहे. आता हे बघा छान भिजलेलं आहे सगळं. आता ते वाटायला घेतलेलं आहे. त्यात आपण 1 वाटी पोहे घालणार आहोत. पोहेसुद्धा आपण स्वच्छ धुवून 1 ते 2 पाण्याने धुवून मग त्याच्यामध्ये घालणार आहोत. आणि आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये वाटून घेतो आहे. छान भिजलेलं आहे सगळं. आपण आता वाटून घेतो. हे बघा पोहे पण भिजलेले आहेत. सगळे आता आपण ह्याच्यामध्ये घालून वाटून घेतले. हे बघा हे असं छान वाटून घेतलेलं आहे. थंडीचे दिवस आहेत त्यामुळं फर्मेट लवकर होणार नाही म्हणून जरा थोडंसं छानपैकी हलवून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं आहे आपल्याला. आता हे रात्रभरासाठी आपण झाकून ठेवणार आहे आणि मग सकाळी आपण ह्याच्या इडल्या बनवा किंवा डोसे बनवा, काहीही बनवू शकता. आता हे मी झाकून ठेवत आहे. आता हे चांगलं झाकून ठेवल्यानंतर सकाळी छान पीठ असं वरती आलेलं आहे. बघूया आपण आपलं. हे बघा पीठ छान झालेलं आहे आपलं. आता आपल्याला ह्याच्या इडल्या करून घ्यायच्या आहेत. पण आता इडल्या करायच्या आधी आपण काय करायचं, आता हे असं जरा थोडा वेळ झाकून ठेवूया आणि सांबाराची तयारी करूया. त्यासाठी मी डाळ घेतलेली आहे 1 वाटी. त्यात ह्या सगळ्या भाज्या टाकते. गाजर, कांदा, टमॅटो, दुधी भोपळा आणि थोडंसं बीट, जे काही भाज्या आहेत आपल्याकडं त्या सगळ्या त्या सांबारात टाकून मी आता ते कुकरला लावून घेते. त्यात थोडासा हिंग आणि थोडीशी हळद टाकणार आहे आणि हे सगळं कुकरला लावून घेणार आहे. 3 शिट्ट्या करून घेणार आहे. आता कुकर होतोय तोपर्यंत आपण काय करायचं आहे, चटणी बनवून घ्यायची आहे. चटणीसाठी मी आता भांडं घेतलेलं आहे. आता बघा मी त्याच्यामध्ये कोथिंबीर, थोड्या मिरच्या घेतल्या, डाळवं घेतले, जिरं, मीठ आणि साखर घेतली थोडीशी आणि खोबरं घेतलेलं आहे. आता हे सगळं आपण छान मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊया. डाळवं घातलं ना की चटणी थोडीशी एकवटून येते, म्हणजे मस्त त्याला बाइंडिंग येतं चटणीला छानपैकी. मिरच्या तुम्हाला जर जास्त हव्या असल्या तर तुम्ही जास्त टाकल्यात तरी चालेल. आणि साखर टाकल्यामुळं काय होतं, थोडंसं चवीमध्ये छान फरक पडतो, चांगले वाटते. तर चटणी वाटून झाली. आता आपण त्याला एक फोडणी देऊन टाकूया. जिरं, मोहरी, कढीपत्ता. आता आपली चटणी पण तयार झालेली आहे. आता आपली चटणी झालेली आहे. आपण चटणी बाजूला ठेवूया आणि इडलीचं पीठ आपलं जे तयार केलेलं आहे आपण ते घेऊया. त्याआधी आपण गॅसवर इडलीचा कुकरमध्ये पाणी घालून गरम करायला ठेवलं आहे. आता आपण इडलीच्या भांड्याला तेल लावून त्याच्यामध्ये आपल्याला ह्या इडल्या आता घालून घ्यायच्यात. खूप नाही भरायचं कारण त्यांना फुगायला जागा राहायला पाहिजे. आता इडल्या आपल्या कुकरमध्ये आपण 10 ते 15 मिनटं शिजवून घेणार आहोत. 10 ते 15 मिनटं इडल्या शिजेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, जो आपला ह्याचा कुकर गार झालेला आहे डाळीचा, आपण आता डाळ काढून घेऊया. तर आपण डाळ चांगली मॅश करून घ्यायची. ही छान शिजली आहे बघा डाळ. त्या सगळ्या भाज्या सगळं आपण एकत्र मॅश करून घेऊया, टमॅटो, भोपळा. आणि आता या डाळीला आपल्याला फोडणी द्यायची आहे सांबार बनवायसाठी. गॅसवर कढई ठेवूया. त्यात तेल, कढीपत्ता, जिरं, मोहरी, 2 चमचे धना पावडर, लाल तिखट, मसाला हे सगळं घालून आपण छान परतून घ्यायचे.
बघा छान परतून झालं की त्याच्यात आपण ही जी डाळ मॅश करून घेतलेली आहे ती डाळ आपल्याला आता त्याच्यामध्ये टाकायची. डाळीमध्ये आपण कांदा, टमॅटो, भाज्या सगळं टाकलेलं आहे. आता आपल्याला हवं तेवढं त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून ते उकळत ठेवायचं. आता ही डाळ उकळते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. आपण डाळीत मीठ टाकलं नव्हतं शिजताना, मग आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं. आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्यानंतर आपल्याला त्यात सांबार मसाला टाकायचा आहे. मीठ टाकून हलवलं की आता आपण त्यामध्ये सांबार मसाला मी टाकून घेते. सांबार मसाला टाकला आणि छान उकळून घ्यायचं आहे. मग 1 ते 1.5 चमचा आपण सांबार मसाला टाकायचा आहे. सांबार मसाला टाकून छान हलवून घ्यायचं आपल्याला. आता आपल्याला सांबारामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे. गूळ टाकून चांगलं हलवलं की मग जो आपण चिंचेचा कोळ करून ठेवलेला आहे तो चिंचेचा कोळ टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि छान हलवून घ्यायचं आहे. आता आपलं सांबार रेडी आहे खाण्यासाठी. छान उकळलेलं आहे. आता आपली नाचणीची इडली थंड झालेली आहे. त्यात आपण काढून घेऊया. हे बघा कशी छान थंड झालेली आहे आणि छान फुगलेली आहे. हे बघा आता आपण काढून घेऊया. ह्या इडल्या एवढ्या सॉफ्ट झालेल्या आहेत ना, मी तुम्हाला एक काढून दाखवते, मोडून दाखवते. हे बघा कशी सॉफ्ट झालेली आहे. नाचणी आपल्या तब्येतीसाठी खूप चांगली असते. तुम्ही नाचणीची इडली जरूर करून बघा. जर तुम्हाला आवडली असेल माझी रेसिपी तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.